नितेश राणे यांच्या टीकेला अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलं। आम्ही जनतेच्या प्रश्नांसंदर्भात सभा घेतल्याचं दानवेंनी म्हटलंय। शिंदेंच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला। काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री नितेश राणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या सभा पार पडल्या। या सभेमधून त्यांनी उद्धव ठाकरेंवरती आरोप केल्याचे पाहायला मिळाले। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आहेत। दानवे साहेब, काय सांगाल? काल नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवरती आरोप केलेले आहे। उद्धव ठाकरे साहेब हे बाळासाहेब ठाकरेंचे मुलगा आहे की नाही असा प्रश्न मला असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि महानगरपालिकेचे जे इश्यू आहेत त्याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे। आम्ही सभा घेतली, आम्ही महानगरपालिकेच्या इश्यूवर चर्चा केली। या शहराला 365 दिवसातून 44 दिवस पाणी का मिळालं याचं उत्तर नितेश राणे आणि त्याची जे काही पिलावळ आहे त्यांनी दिली पाहिजे। या भागातील रस्त्याविषयी बोललं पाहिजे। या शहराचं जी जलवाहिनी व्हायची काम त्याच्याविषयी बोललं पाहिजे। फालतू प्रश्नावर चर्चा मला असं वाटतं करतात। निवडणुकीत ज्या विषयावर निवडणूक आहे त्याच्यावर चर्चा करावी। खरं तर काल त्यांच्या ओठात आलं की त्यांनी सांगितलं मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या शिवसेनेचं सरकार पाडलं आणि टांगा पडलेलं असं ते काल बोललेले आहे। मला असं वाटतं त्यांच्या ओठात आलं आणि त्यांनी सत्य सांगितलं। हे बाळासाहेबाच्या विचाराचा वारसा सांगतात आणि यांनीच कबूल केलं। मी ट्विट केलेले, जरा आपण ते नीट बघा जरा। नक्कीच पाहिलं तर हे होते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।